आनंदी राहायचं असेल तर फक्त या 9 गोष्टी करा. नंबर 1, प्रत्येक गोष्ट शेअर करणं बंद करा. काही गोष्टी आपल्यातच ठेवा. मान्य आहे, जवळची लोक आहेत, पण तरी सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगू नका. सवय नसेल तर सवय करून घ्या. हे तुम्हाला नंतर कळेल, आता नाही. नंबर 2, कंपेअर करणं बंद करा. मान्य आहे, मानवी स्वभाव आहे, तो नाही जाणार, पण प्रयत्न करा. दिवसातील अर्धा वेळ तर आपल्या मोबाईलवर जातो आणि त्यात आपण तेच करत बसतो आणि मग अजून जास्त टेन्शन घेतो. बघ, त्याचं सगळं छान चालू आहे, आपलं कधी होणार? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येकाचा प्रवास, परिस्थिती, यश अपयश हे वेगवेगळं असतं. नंबर 3, ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता आला पाहिजे. आपण नेहमी दुःखावर जास्त फोकस करतो आणि आनंद कितीही मोठा किंवा छोटा असला तरी त्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही प्रॉब्लेम कधी संपणार नाही आहेत, म्हणून जे आहे आपल्याजवळ, आपल्यासोबत, त्यातच खुश राहायचा प्रयत्न करा. नाहीतर दुःख तर कायम आयुष्यभरासाठी आहेत. नंबर 4, कोणाशी जास्त वेळ देऊ नका. मान्य आहे, कधी ते नसतं किती आपल्या हातात, पण सोडून द्या. ते माणसाचं आयुष्य आहे, हे आपल्याला माहीत नसतं. काय करणार आहात भांडण करून? त्यांचं आयुष्य जगू द्या. तुम्ही तुमच्या जागा नाही तर बोलता, नाही तर नंतर कधी बोलत नाही. उगाच मनाला कोणाविषयी राग ठेवून चालू नका, त्रास तुम्हाला जास्त होईल. नंबर 5, रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या नात्याचं महत्त्व ओळखा. तुम्हाला पाहिजे तसं प्रत्येक वेळी होणार नाही. उगाच वाद घालून काही उपयोग नाही. त्यांना त्यांची वेळ द्या. जर त्यांना राहायचं असेल तर ते तुम्हाला वेळ देतील, नाहीतर उगाच ते नातं नावापुरतं पुढे चालवण्यात काही अर्थ नाही, कारण यातूनच त्रास तुम्हाला होईल. म्हणून जे आहे ते ॲक्सेप्ट करा आणि आपल्या मार्गावर चालत राहा. नंबर 6, तुमच्या आयुष्यात आता खूप काही चालू आहे. तुम्ही अडकून पडला आहात, कुठून मार्ग दिसत नाही आहे, प्रयत्न करताय, पण त्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही प्रवास केला आहे, त्याचा आता फक्त शेवटचा टप्पा राहिला आहे. मला माहिती आहे तुम्ही तो पूर्ण कराल. नंबर 7, खुश राहणार याचा अर्थ असा होत नाही कारण त्यातून दुःख आणि चेहऱ्यावर हसू ठेवणं हे फक्त काही वेळासाठी चांगलं वाटतं, कायमसाठी नाही. नंबर 8, आपल्या आईवडिलांची सेवा करा, मदत करा. जशी जमेन तशी माणसांची बोलत चालत राहा, कारण कोणाला तुमचा पैसा नको आहे. तुम्ही माणूस म्हणून त्यांच्याशी कसे वागता यावरून तुमची ओळख निर्माण होते. यात छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आतून खुश ठेवतात. नंबर 9, हा व्हिडिओ म्हणून तुमच्या मित्राने एक सल्ला दिला आहे असं न बघता तुमच्या मित्राने तुमच्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे, तुम्हाला आनंदी बघण्यासाठी, तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल होण्यासाठी. यासाठी बाकी खुश राहा, जे करता ते करत राहा. बाप्पा आहेत सोबत कायम. श्री स्वामी समर्थ.